मित्रांनो, माणसाची खरी ओळख त्याच्या शब्दात नाही तर त्याच्या कृतीत असते. शब्द बोलणं खूप सोपे असतं, वचन देणं देखील खूप सोपं असतं, पण खरं माणूस तोच जो आपल्या कृतींनी, आपल्या चांगुलपणानं सिद्ध करतो. जीवनात आपल्याला अनेकदा असे छोटे छोटे प्रसंग येतात जिथे आपण आपल्या मनातील मानवतेला प्रकट करू शकतो. हेच या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक साधा माणूस, साधं जीवन, पण त्याची कृती मात्र असामान्य आहे. एक मासा जो पाण्याबाहेर येऊन जीवन आणि मृत्यूच्या मध्ये तडफडत होता. कदाचित इतर कोणासाठी ही क्षुल्लक गोष्ट असती, पण या ज्येष्ठानं आपल्या कृतीतून दाखवून दिलंय की खरी ताकद म्हणजे करुणा. त्याने हाताने नाही तर अंतःकरणाने मदत करण्यास सुरुवात केली. पुढं काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. हेच तर खरं जीवनाचं सौंदर्य आहे. जेव्हा तुमच्या कृतीमुळे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू येतं, जेव्हा तुमच्या कृतीने कुणाचं तरी प्राण वाचतं, जेव्हा तुमच्या कृतीने दुसऱ्यांना प्रेरणा मिळते, तेव्हा तुमचं जीवन आपोआपच सुंदर बनतं. आपण लक्षात ठेवायला पाहिजे मित्रांनो, चांगली कृती कधी वाया जात नाही. चांगली कृती ही बीजासारखी असते. जरी उशिरा का होईना, पण ती नक्कीच फळ देते. ते फळ म्हणजे सुख आणि ते फळ म्हणजे समृद्धी. म्हणूनच जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रयत्न करा की आपण चांगुलपणा निवडावा. दुसऱ्यांना मदत करा, जरी ती मदत कितीही लहान का असेना, कारण मानवतेच्या मार्गावर टाकलेलं प्रत्येक छोटं पाऊल आपल्याला महानतेकडे घेऊन जातं. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय, हा मासा बाहेर तडफडत होता. त्या व्यक्तीनं एका बांबूच्या सहाय्यानं त्याला त्या पाण्यामध्ये ढकललं आणि त्याला पुनरुज्जीवन दिलं. असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. मग चला, आजपासून आपण देखील असा एक संकल्प करूया. आपण चांगले बनूया, चांगल्या कृती करूया आणि आपल्या कर्मांनी या जगाला थोडंसं अधिक सुंदर बनवूया. लक्षात ठेवा, कर्म चांगले असतील तर जीवन देखील सुंदर होईल. चांगल्या कर्माचं फळ नेहमीच सुख आणि समृद्धीच असतं.